श्री स्वामी समर्थ. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतल गुंजाळ. गणपती बाप्पांचा आहे ना, आज मी मुकुट तयार करते आहे. पहिल्यांदाच करते, त्याच्यामुळे ना 1-2 वेळा माप तर थोडे चुकले. पण आता आहे ना म्हटलं मोठा हो छोटा हो, पहिल्यांदा ट्राय करून बघते. आता आहे ना मी डायरेक्ट आहे ना याचे माप दाखवते तुम्हाला. आता याची जी उंची घेतलेली ना 5 इंच घेतलेली, जी आडवी रुंदी ना ती 7.5 इंच घेतलेली मी. आणि असा चौकोन करून असा गोल आकार दिला, तेव्हा ना हा असा आकार तयार झालेला आहे. आणि मी हे डायरेक्ट पुठ्ठ्यावर कटिंग केलं होतं. आणि याला आहे ना एक माझ्याकडे साडीचं कापड होतं पीस, तो पीस मी लावलेला आहे आणि त्याच्यावरून आहे ना लेस लावून घेतलेली आहे. माझ्याकडे ना काही गम नव्हता, त्याच्यामुळे मी डायरेक्ट आहे ना ही लेस आणि कापड मशीनवर शिवलेलं आहे. आणि याच्या बाजूची ना दुसरी पट्टी पण आहे ना तशीच शिवून घेतलेली मी. त्या पट्टीची ना आडवी रुंदी ना 8.5 घेतलेली आहे आणि उभी उंची ना 2.5 इंच घेतलेली आहे. आणि याला पण आहे ना थोडासा जो कोपरा दिसतो ना उंचीपाशी, तिथे ना थोडासा डाऊनमध्ये ना आकार दिलेला आहे, जेणेकरून आहे ना थोडासा आहे ना वक्र आकार येईल. आणि दोन्ही पट्ट्या एकसारख्याच तयार करून घेतलेल्या आहेत मी. एवढं झालं की ज्यावेळेस कटिंग केली ना त्यावेळेस आहे ना माप घ्यायचे माझ्या लक्षातच नाही राहिले व्हिडिओ पूर्ण. त्याच्यामुळे ना आता कटिंग आणि शिवून झालं आहे त्यावेळेस दाखवते मी. तर हे सगळं आहे ना मी मशीनवरच तयार केलेलं आहे. तुमच्याकडे ना मशीन नसेल तर ना तुम्ही गमनीसुद्धा हे चिटकू शकता. आणि जो आकार मी पहिल्यांदा थोडासा दिला होता ना, तो असा डायरेक्ट घेतला आणि नाही झाल्यावर वळवला होता. आणि पहिल्यांदा थोडंसं वेगळा आकार द्यायचं डोक्यात होतं, पण तो काही जमलाच नाही. त्याच्यामुळे डायरेक्ट आहे ना मी असा आकार दिला होता. एकच दिवस बाकी गणपती बाप्पा घरी आणायचे आणि हा मुकुट लावून बघायचा त्यांना. आता याला ना अजून थोडंसं आहे ना मध्ये एखादा पॅच लावून आहे ना थोडासा मोत्यांचा अजून थोडं सजवणार आहे, जेणेकरून अजून आकर्षक दिसेल. आणि पहिल्याच वर्षी गणपती बसवायचा आहे ना, त्याच्यामुळे ना थोडीशी तयारी चालू आहे. तुम्हाला जर माझी अशी जर्नी पाहिजे असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि गणपतीचे पण डेकोरेशनचे व्हिडिओ येतील, लाईक करत जा.